नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महापालिकेच्या महायुद्धाच्या या पहिल्याच भागामध्ये आपल्या अंबाबाईच्या कोल्हापूरमधून तुमचं स्वागत करतो. इथे महायुती एकत्रित आली आहे हो, सगळीच महायुती. आणि सतेज पाटील यांची काँग्रेस असा एक खंबीर तंबू असलेली एक वेगळीच लढत इथे बघायला मिळते. शहराचे प्रश्न पण आपण जाणूनच घेऊ, पण त्यासोबतच हे जे इथलं राजकारण आहे ते समजून घेण्यासाठी रविकिरण इंगवले जे शिवसेने उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत, महेश जाधव जे भाजपचे महासचिव आहेत, तौफिक मुलानी जे काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत आणि दयानंद लिपारे जे राजकीय विश्लेषक आहेत, लोकसत्ताचे ते प्रतिनिधी आहेत. आवाज कुणाचा आहे? जनतेचा. आवाज कुणाचा आहे? कोल्हापूरकरांचा. जिल्हाध्यक्ष भाजपचे. काय चाललंय आता येणाऱ्या पंचवार्षिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसा वाटायचा आहे? या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती आहे. या महायुतीच्या माध्यमातून ही महापालिकेची निवडणूक आम्ही 100% यावेळी महापालिकेवरती युतीचा झेंडा फडकू. या संपूर्ण महापालिकेच्या 81 प्रभागामध्ये जास्तीत जास्त कमी जागा लढताय तुम्ही भाजप. कोण म्हणते? सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टी लढते. मोठा भाऊ आहे. 81 पैकी 36 जागा भारतीय जनता पार्टी. महायुती येणार. तौफिक भाई, कोल्हापूर शहरानं आता बघितलंय की या गेल्या 6 वर्षाचा जो प्रशासनाचा कार्यकाल आहे त्या कार्यकालामध्ये शहराची काय अवस्था झालेली आहे, काय अवस्था झाली आहे? भकास अवस्था झालेली आहे. तुम्ही शहरावर असताना बघितलं असेल आता की शहरात काय परिस्थिती झाली आणि लोकांना किती त्रास होतोय. तुम्ही सुद्धा एक खांबी तंबू आहे तुमचा. एक खांबी नाही, आमच्या बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पण आहेत. आमची आघाडी आहे आणि आम्ही निश्चितपणे कोल्हापूरला एक सुजलाम सुफलाम कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर आणि कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं जनतेच्या मनातलं कोल्हापूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न राहील. जनतेच्या मनातलं पण काय? दयानंदराव यांना तर मी विचारेन, पण प्रश्न काय कोल्हापूरकरांचे? एकतर कोल्हापूरांचा मुख्य प्रश्न आहे तो हद्दवाढीचा. कारण कोल्हापूरची 25 वर्षात झालेलं नाही. 50 वर्षामध्ये महापालिका स्थापन झाल्यापासून 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही. आणि ती हद्दवाढ होणारे हे सर्व पक्षीय नेते म्हणतात, त्याची आश्वासने दिली जातात. तसे अनेक प्रस्तावसुद्धा पुढे गेलेले आहेत, अनेक आराखडे केलेले आहेत, परंतु त्याची कृती होताना दिसत नाही. हद्दवाढ हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. अर्थात सगळ्या गावांना असो तसं मूलभूत सुविधांचे सगळेच प्रश्न आहेत. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. कोल्हापूरसाठी काळमावाडी नळ पाणी योजना राबवली गेली. ती योजना राबवली गेली, परंतु त्याचे प्रत्यक्ष नळापर्यंत दररोज पाणी येणं हे आव्हानात्मक बनले. कितीतरी प्रश्न आहेत, पण काँग्रेसवाल्यांना आधी विचारू नये. मी बरेच काळ तुमच्याकडेच होतं, बऱ्याच काळ तुमचं होतं नाही तर वर्चस्व. आमच्याकडं महापालिका होती. महापालिका असताना जो कोल्हापूरचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर जो होता तो थेट पाईपलाईन प्रश्न हा आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी आपली आमदारकीपणाला लावून पाणी कोल्हापूरपर्यंत पोहोच केलेला आहे आणि स्वच्छ पाणी कोल्हापूरला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जी कामं झाली ती निश्चितपणे कोल्हापूरला ज्याप्रमाणे आपल्याला क्रीडा संकुल आहे, बरीच कामं सांगण्यासारखी आहे. भाजपवाल्यांनी केली नाही तुमची? बिलकुल नाही. अजून कोल्हापूरला पाईपलाईनचं पाणी मिळालेलं नाही. मग आंदोलनं का होतात आता जर पाणी मिळत असतं तर? त्यामुळं सत्ता यांचीच होती, पण सत्तेमध्ये तिने काही कामं केलेली नाहीत हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे. त्यामुळं या ठिकाणी या वेळेला महायुतीची सत्ता यावी ही जनतेची इच्छा आहे. मला उभाटावाल्यांना विचारू द्या ना. सगळं केलं म्हणतात सगळेजण. काय विषय? काय हे जे आज महायुतीच्या माध्यमातून मस्तिकी पाठशाला नावाचा आज प्रयोग झाला. मस्तिकी पाठशाला, बर. त्यामध्ये जुगार अड्डे चालवणारे, गंभीर आरोप करतात मटका तुम्ही. घेणारे, हां. खून करणारे, हां. खंडणी गोळा करणारे, या सगळ्यांची आज महायुतीच्या उमेदवारांची एक महाशाळा भरली होती. 4 नावं सांगा. कोणाची नावं? जे ज्यांची मटका दारू नाही सांगायचे. व्यासपीठावर नावं घेणं उचित ठरत नाही, पण ही पाठशाळा आज झाली याला म्हणतात मस्तिकी पाठशाला. गंभीर आरोप आहे. मस्तिकी पाठशाला असं काही नाही. सर्व पक्षामध्ये अशा पद्धतीची लोक असतात. प्रत्येक पक्ष हे काही उत्तर नाही, नाही ना. परंतु असे असतात. परंतु भारतीय जनता पार्टीनं आत्ता कुणावरती आरोप आहेत अशा पद्धतीचे उमेदवारी कुणाला दिलेले नाही. सगळे गुन्हेगार घेतलेत म्हणतात. कुणी घेतले सगळे गुन्हेगार? भारतीय जनता पक्षानं नाशिक असेल, पुणे असेल, झाले तर संभाजीनगर असेल, सांगली तुमच्या चॅनलवर दाखवले. आम्ही म्हणत नाही, दाखवले. नाही हे बोला म्हणजे आता ठेवा. जर पाणी प्रश्न जर बंटी साहेबांनी आमदारकीपणाला लावून जर सोडवला असेल
तर गेली 3 वर्ष मुख्यमंत्री त्यांचे आहेत. महापालिकेवर कोणाचे मुख्यमंत्री आहेत? भाजपचे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. 2014 सालीपासून आज 2026 पर्यंत महायुतीचं सरकार आहे. या 10-12 वर्षात त्यांना काय करू शकले नाहीत का? नुसतं नावं ठेवायची दुसऱ्याला एवढं जमत नाही. दुसरं एक सांगतो की आपण आपल्याला मध्यंतरी थोडासा वॉलचा प्रॉब्लेम झाला होता. हे प्रशासक असताना त्यांना वॉल कमीत कमी 8 दिवस दुरुस्त करता आला नाही. हा महाराष्ट्र बघतोय आणि भाजपवरती आरोप आहेत. काळमावाडी पाण्याचा जो काही विषय आहे ना, जे म्हणतात की स्वच्छ पाणी पुरवठा होतोय, तो कुठं होतोय एक ठिकाण तरी त्यांनी दाखवून द्यावं. काँग्रेसवाल्यांना प्रश्न आहे काँग्रेसवाले एक ठिकाण तरी तुम्ही दाखवा, एक ठिकाण तरी. जे लोक पाणी पितात त्यांना विचारा, कोल्हापूरचा पाणी प्रश्न तुम्ही पाणी पित नाही. कोल्हापूरचा पाणी प्रश्न हा बंटी पाटलांनी सोडवलेला आहे. तो कुणाला मला बोलाही संधी द्या, नाही तर मग त्यांचं बोलणं करून घ्या. मग बोललो का? हे बघा, पाणी प्रश्न सुटलेला आहे. पाणी आणायचं काम बंटी पाटलांनी केलेलं आहे. वितरण व्यवस्था ही महापालिकेचा विषय आहे. पाणी तुमच्यापर्यंत आलेलं आहे. जो प्रश्न गेले 40 वर्ष सुटला नव्हता, एका महापौरांनी थेट पाईपलाईन प्रश्नावर राजीनामा दिला होता. अतिशय गंभीर प्रश्न होता. कोल्हापूरला स्वच्छ पाणी मिळायसाठी पाणी आणायचं काम केलं, पाणी वितरित केलं, पाणी नळानं यायला लागलं. पण यानंतर जशी सत्ता बदलली, यामध्ये राजकारण केलं गेलं आणि या पाण्याचं काय आता वितरणामध्ये बंटी पाटलांनी प्रश्न मिटवला. टाळ्या वाजवा, टाळ्या. अरे खरंच टाळ्या वाजवायचं. आज कोल्हापूर शहरात जर पाहिलं तर मी डी वॉर्डमध्ये राहतोय. सी आणि डी वॉर्डमध्ये अजून शिंगणापूर योजनेचं पाणी आहे. सतेज पाटलांनी प्रश्न मिटवला की नाही? नाही मिटला, ते सांगायला. जुन्या शिंगणापूर योजनेचं पाणी आहे आणि कोल्हापूर शहरात थेट पाईपलाईनचं पाणी कमी पडतंय म्हणून शिंगणापूर योजनेतलं पाणी त्या शहरात चाललं. आम्ही कोल्हापुरातच राहतोय मुलांनी साहेब, म्हणून सांगते पाणी अजून आलेलं नाही, एक ठिकाण दाखवा. आणि दुसरा विषय, मगाशी जे तुम्ही म्हटला की सतेज पाटलांचा एक खांबी तंबू, तुम्ही म्हटला की नाही आम्ही सगळे आहे, मग जागा वाटपात उभाटा आणि इतर तुमच्या घटक पक्षांना तुम्ही असं आहे नाही, पण तुम्ही त्यांना सांगताय महायुतीने सगळे गुंडपुंड घेतले, ते काय कुठल्या पक्षात नाहीत मला दाखवा. या विषयामध्ये हे काय लॉजिक आहे बघा. मूळ प्रश्नाला बगल दिला जातोय. हद्दवाढीचा जो विषय आहे तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तो तुम्ही किती कोल्हापूरकरांना वाटतं हद्दवाढीचा विषय महत्वाचा आहे, सगळ्यांनी हातवर केला. त्यामध्ये मला एक सांगायचं आहे की ज्यावेळी महायुतीचं सरकार होतं आणि चंद्रकांत दादा पालकमंत्री होते, ज्यावेळी होते कोल्हापूरचे, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा प्राधिकरणाची स्थापना केली आणि त्यामध्ये 42 गावांचा आणि 2 MIDCचा चांगलं केलं असं तुम्हाला म्हणायचं. ती एक पाऊल त्या हद्दवाढीकडे टाकलं. पण त्यानंतर जे काँग्रेस सरकार आलं त्यात कोणतीही सुधारणा चंद्रकांत दादांनी काम केलं असं कोणाला वाटतंय? हात टाळ्या तरी वाजवा. जे हद्दवाढीचा जो विषय आहे, जो हद्दवाढ 30 वर्ष झालेली नाहीये आणि हद्दवाढ होणं खरंच गरजेचं आहे. आज जर बघता आपल्या गाड्या वाढलेल्या आहेत पण रस्त्यांची रुंदी काही वाढलेली नाहीये. आणि आज आपल्या महापालिका कर्मचाऱ्यांची संख्या बघता आणि आता शहरावर असणारा जो लोड आहे, त्या सफाई कर्मचाऱ्यांचा सुद्धा इथं लोड येतोय आणि हद्दवाढ होणं हे फक्त काय करायचं. 2 अत्यंत महत्वाचे विषय चर्चेला आले, पाणी पुरवठा आणि हद्दवाढ. मला बरं वाटतं. मनसेवाले बोला. आज सर्वपक्षीय तुम्ही कुणाबरोबर आहेत? आम्ही कोल्हापूरच्या जनतेबरोबर पहिल्यांदा. बरं. कोल्हापूरच्या जनतेचा विषय हा महापालिका धुरावा म्हणून महायुद्ध म्हणून हे बघितलं जाते. परंतु ह्या कोल्हापूरच्या जनतेसाठी हद्दवाढ व्हावीसाठी प्रत्येक आंदोलनात आम्ही आजपर्यंत केसेस घेतल्यात. परंतु ह्या सगळ्यांना कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी का वाटते का नाही? ही जबाबदारी भाजपनं पार पाडली पाहिजे. 14 पासून सत्तेत आहेत तुम्ही. 100% कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसनं काहीच केलं नाही. निदान भारतीय जनता 10 वर्ष झाली. बरोबर आहे, भारतीय जनता पार्टीनं निदान तिची पावलं उचललीत. हद्दवाढीचा प्रश्न द्या, शब्द द्या. 100% हद्दवाढ होणार म्हणजे विश्वास आहे का तुम्हाला? विश्वास आहे का तुम्हाला? होणार. आणि हद्दवाढीला विरोध करणारे कोण आहेत? सतेज पाटीलच आहेत. विचारा ना, त्यांनी का विरोध केला? ग्रामीण का विरोध केला? ती ग्रामीण भागाची जी काही 42 गावं ही येणार होती ती त्यांच्या मतदारसंघातली होती. खरंय काय? हे कसं खरं आहे? सगळी गावं काय बंटी पाटील साहेबांच्या मतदारसंघातली नव्हती. प्राधिकरण स्थापन केल्यानंतर येणाऱ्या मागच्या विधानसभेला, मागच्या लोकसभेला ते सांगतात. या ठिकाणी गांधीनगर असेल, मुडशिंगे असेल, उजगाव असेल, पाचगाव असेल,
ही सगळी गावं दक्षिण मतदारसंघातली, दक्षिण मतदार तुम्हाला मग माहित नाही अजून, ही दक्षिण मतदारसंघ आमदारांची वडणगे आहे, शिया आहे, बरीच गावं त्यामध्ये करवीर तालुक्यातली पण आहेत. शेतकऱ्यांचा विरोध आहे या गोष्टीला, म्हणून हातवाढ राहिली. बंटी पाटलांचं काम नाही, ज्या लोकांनी पाटलांचं काम नाही. पटकन सर्वपक्षीय कृती समितीतनं सर्वांनी पाठिंबा दिलाय. आता आमदार बीजेपीचे अमल माडिक आहेत, ते काय थांबले? बीजेपीच्या आमदार साहेब तुम्हाला विचारा. म्हणून आता आम्ही हद्दवाढ करायला आलेलो आहे. आता प्राथमिक गावं घेतलेली आहेत. नाही निवडणूक आली, हे काम करणार ती महायुतीच करणार. 100% जनतेला विश्वास आहे, म्हणून देतो, तुमच्या समोर जाहीर शब्द देतो. 100% दयानंदराव यांच्यावर तुमचा तरी विश्वास आहे का? सर्वच पक्षाचे नेते म्हणतात की हद्दवाढ झाली पाहिजे, परंतु कोल्हापूर शहरात आली की हद्दवाढ झाली असं म्हणायचं आणि ग्रामीण भागात गेले की त्यांच्या बाजूने भूमिका घ्यायची. त्यामुळे सर्व पक्षाचे नेते दुपटप्पी भूमिका घेत आहेत, ती त्याने आधी बदलली पाहिजे, तर कुठे याचा मार्ग. सर्व पक्षीय नेते दुटप्पी भूमिका घेत आहेत, सर्व पक्षीय नेते. महायुतीच्या नेत्यांनी आता महेश जाधवांनी वगैरे सांगितलं, थेट पाईपलाईनच्या एक प्रश्नावर पहिला बोलतो. महायुतीच्या नेत्यांच्या अंगात पाणी आहे, त्यामुळे अंगात पाणी आहे, त्यामुळे ते पाईपलाईनचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. नाही, अंगात पाण्याचा अर्थ काय समजून घ्या. मगाशी आणि मस्ती नंबर 2, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, महालक्ष्मी, पंचगंगा, प्रदूषण, MIDC, IT पार्क, चांगले रस्ते, ह्या सगळ्या गोष्टी भाजपचा अजेंडा होता, तो काही त्यांनी पूर्ण केलेला नाही. 3-4 महत्वाचे मुद्दे मांडलेत, लोकांना बोलू द्या ना. पटापटा बोला. मला बीजेपीला एक प्रश्न विचारायचा, बीजेपी जाधव साहेबांना, की आता देशामध्ये सगळ्यात जास्त कार्यकर्त्यांमध्ये अराजकता आहे ती बीजेपीची आहे, आणि जर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जर बीजेपी पूर्ण करू शकत नसेल तर सामान्य बीजेपी विरुद्ध बीजेपी सुरू आहे. मला रस्त्याचा बद्दल प्रश्न करायचा आहे. रस्ते भरपूर खड्डे झाले, ते पहिला प्रश्न सोडवा. कुणी सोडवा? सर्वांनीच बोलायचंय. बीजेपी कडे कार्यकर्ते एवढे आहेत काय, तर मुद्दे पण भरपूर आहेत, त्यांच्याकडे मुद्दे पण नाही आणि कार्यकर्ते पण नाही. प्राधिकरण नेमून कोल्हापूरच्या हद्दवाढीला खो गाठला चंद्रकांत पाटलांनी. किती महत्वाचे, पटपट बोलू. आता भारतीय जनता पार्टीवर आरोप केला, मी त्या कार्यकर्त्यांना सांगतो, मी शिवसेना आहे तरी देखील सांगतो की बाकीच्या पक्षाकडे तिकीट घ्यायला माणसं नाहीत, अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे. भाजप विरुद्ध नाही, पण भाजप विरुद्ध भाजपच सुरू आहे सगळीकडे. आज भारतीय जनता पार्टीमध्ये गुणवत्तेची कॉम्पिटिशन आहे. गुंड पण आले, त्यांनी सांगितली मस्ती की कोण गुंड आले? सगळ्याच पक्षात गुंड आहेत. काय लॉजिक आहे बघा, सगळ्याच पक्षामध्ये गुंड आहेत असं सांगा. 100 कोटीचे रस्ते गेले कुठे? 100 कोटीचे रस्ते कुठे गेले? रस्त्यात खड्डे आहेत सगळे. डिफेंडर महाराजांना विचारावा, 100 कोटीचे रस्ते कुठे गेले? 100 कोटीचे रस्ते कुठे गेले? बोला. आता बघितलं तर आता महानगरपालिकेचा निवडणूक चालू आहे, तरी आता जागी झाल्यात सर्वच. तर आता विकास कामं झालेले नाहीत. कोणते? आता रस्त्याचे म्हटले तर आणि हद्दवाढीचे म्हटले तर कामच झालेले नाहीत. हे पहिला किस्से भरायचे काम करतात, मग नंतर विकासाचे किसे भरायचे काम करतात. बोला. सर, 10 वर्षात मला सर्व पक्षांना विचारायचं आहे, 10 वर्षाच्या पहिल्या इलेक्शन झाल्या होत्या, त्यावेळेच्या मुद्द्यांनी याच्या मुद्द्यामध्ये काय फरक? एकही फरक झालेला काही नाही फरक नाही. आणि आपण तिथंच परत येऊन बोलतोय, म्हणजे सापशिडीचा खेळ चाललाय. याच्यावर मला सर्वांनी एकदा बोलतो, सापशिडीचा खेळ सुरू आहे. पण मला जरा काँग्रेसवाल्याकडे हे समजून घ्यायचंय, हे 100 कोटीच्या टेंडरचं भानगड काय, जरा तुम्ही चांगलं सांगू शकाल? गेले आपण बघत असाल 6 महिने कोल्हापूरमध्ये रस्ते करण्याचं एक 100 कोटीचं बजेट आणले म्हणून कोल्हापूरच्या लोकांना एक चंद्र तारे दाखवण्याचा प्रकार झाला. पण कामं झाल्यानंतर कोल्हापूरच्या जनतेनं बघितलंय की राजानपूरच्या ठिकाणी हातानं रस्ता उखडला जातोय. म्हणजे या कामामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार होतोय. कोणी कामं केली, कोण कॉन्ट्रॅक्टर होता, कोणाचा नाही, हा प्रशासक आणि आताचं सरकार भाजपचं जे काय आहे, ज्यांनी महापालिकेचं काम केलं, पालकमंत्री असतील, आमदार असतील, 30% टक्केवारी सोशल मीडियावर झालेली आहे, ती आपल्याला सांगायची नाही. महाराष्ट्राला टक्केवारी जनतेला माहीत झालेली आहे. जनतेला माहीत आहे. रस्त्याची दुरावस्था काय आहे ती जनता. मला बरं वाटतं की मूलभूत प्रश्नावर चर्चा होते. मगाशी प्रश्न उत्तर हे म्हटले थेट पाईपलाईन झाल्या,
रविकिरण इंगवले म्हटले थेट पाईपलाईनचा प्रश्न सुटू शकत नाही, म्हणजे त्यांनी कबूल केले, म्हणजे थेट पाईपलाईन अजून झालेली नाही. बरोबर आहे. दुसरं, आता हे म्हणतात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीकडं 750 लोकांनी उमेदवारी अर्ज मागितलेले 81 जागेसाठी. याचा विचार करा. आणि तुम्ही म्हणताय 10 वर्षात त्यांनी विचारला प्रश्न की काय झालं. 10 वर्षामध्ये जवळजवळ कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लागले. मी 2 मिनिटात सांगतो. 1450 कोटी रुपये महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर झाले. 145 कोटी रुपये आले. त्याचं या ठिकाणी पार्किंगचं बिल्डिंग उभा राहिलेले आहे. त्या ठिकाणी दुसरं बघितलं तर कोल्हापूरचा 40 वर्षाचा प्रश्न होता, सर्किट ब्रेंचची या ठिकाणी मंजूर झालं. या ठिकाणी 200 मान्य करायला लागेल. हे हायकोर्टाचं मान्य कराल की नाही? काय काय झालं ते सांगतो. 274 कोटी रुपये खर्च करून सर्किट बेंच हे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यामुळे आले. मुख्यमंत्र्याशिवाय काय होतंय? कोणत्या काळात का झालं नाही? कोल्हापूरच्या जनतेला विचारा की सर्किट झालं सर्किट बेंच कोल्हापूरला होऊ नये म्हणून पुण्याच्या वकिलांना यांच्या काळात का झालं नाही? पुण्याच्या वकिलांना उठून बसवलं. खंडपीठासाठी बंटी पाटील साहेब मंत्री असताना 5 जिल्ह्याची बैठक पुण्याच्या लोकांना भाजपनं उठून बसवलं. हे असं काय वाटतं ते म्हणतात. आम्ही प्रश्न सोडवले कुठले? ते प्रश्न सोडवला. कोल्हापूरच्या चित्रनगरी या ठिकाणी 44 कोटी रुपये आले. आज जाऊन बघा चित्रनगरीचं काय अवस्था आहे. या ठिकाणी कोल्हापुरात 100 कोटीच्या रस्त्याचं म्हणतात. असे काही नाही, जाहीर केल्यावर लगेच सगळे 100 कोटी येत नसतात. 25 कोटी आले, त्याचे रस्ते झाले. आता उभारलेले रस्ता बघा ना. असे नाही, हे काही ठिकाणी काय करतात, जिथं काही रस्ते कुठेतरी काही खराब झाले असते ते दाखवायचे. असं होत नाही. विकास हा टप्प्याटप्प्यानं होत असतो. सहमत आहेत का? सहमत आहेत का? 1 मिनिट. कॉमन मॅन. आता हे सगळे पक्षाचे सांगतात की कोल्हापुरात काय काम झालं नाही, काय नाही. चंद्रकांत दादा किंवा महायुतीचं सरकार आल्यापासून किती कामं झालं. हे कोल्हापुरातले रस्ते सगळे मंजूर झालेले आहेत. खरं काँग्रेसची इथं सत्ता असल्यामुळं महानगरपालिकेमध्ये तिथं कामं टेंडर आल्या, तिथं कामं करू दिलेली नाही. काँग्रेसवाल्यांनी करून दिलेली नाही. एवढं चंद्रकांत दादाने जर काम केलं असेल तर चंद्रकांत दादांना पुण्यात जाऊन उभारायची काय मी सांगतो चंद्रकांत दादा पुण्यात नाही तर कुठल्या तरी पाकिस्तानामध्ये जाऊन निवडून येतील अशी ताकद दादांच्या आहे. पाकिस्तानात जर जात आणि सांगायचं मी सांगतो तुमचा हा कॉन्फिडन्स मला फार आवडला. तिकडे जरा एकदा बघून सांगा. चंद्रकांत दादा पाकिस्तान मध्ये गेलं तर निवडून येतील. कारण का कोल्हापूर जिल्हा एक सांगतो मी सांगतो कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा सगळ्यांनी काँग्रेसचा सपळा साफ केलाय. तो चंद्रकांत दादांनी केलाय. पाठवून द्या चंद्रकांत दादांना पाकिस्तानला पाठवून दिलं. स्वखर्चानं आम्ही स्वखर्चानं तुम्हाला विमानाचं तिकीट देतो, आपण जावं आणि पाकिस्तानात अगदी शेवटची काही मिनिट पाकिस्तान पण भारतात येणार हे बीजेपीचं महत्व आहे. हे मी आता सांगून ठेवतो. पाकिस्तान भारतामध्ये ना कोल्हापुरात चर्चा आहे. मला चौघांसाठी हे बघा, दादा महाराष्ट्रातल्या 288 पैकी 5व्या नंबरला आहेत. 1,12,400 लीड आहे. 1,59,000 मतं पडल्यात. आणि दादांच्या बद्दल बोलायची यांची तेवढी कुवत नाही. त्यांनी बोलू नये. मला अगदी शेवटचे 1 मिनिटाचा वेळ आहे. निवडणुकीत आहात, काय करणार आहात? कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशाल सर, जनतेच्या मनातलं कोल्हापूर बनवणार आहे. टॅगलाईन चालेल का नाही ही जनता ठरवेल. जनतेला कळालेलं आहे की भ्रष्टाचार कोण करते आणि कोल्हापूरच्या जनतेची नाळ कुणाशी जोडलेली आहे हे कोल्हापूरच्या जनतेला 16 तारखेला कळेल. काय करणार? महापालिका निवडणूक जिंकली, तुम्ही सत्तेवर आलात, काय करणार कोल्हापूरसाठी? महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार चालू आहे, ज्या महालक्ष्मीच्या दारामध्ये आपण आता उपस्थित आहोत, आपला जो कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमामध्ये बोला तुम्ही बोला. नाही, बोला तुम्ही बोला. नाही सगळ्यात काय ते जे आता पाकिस्तानला नाही ग्रस्त उठले त्यांना बीपीचा त्रास आहे, काहीतरी होईल त्यांना. काय नाही बीपी ऐका की, आणि दादांना इम्रान खानची खुर्ची द्या म्हणून मी आता फोन केला होता. काय करणार सत्तेवर आल्यावर? काय सत्तेवर आल्यावरती या कोल्हापुरामध्ये IT पार्क आणलं जाईल. या कोल्हापुरामध्ये आपल्याला
फ्लायओव्हर करण्याची आवश्यकता आहे. ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे. रस्ता रुंदीकरणाचं काम करणं आवश्यक आहे. या कोल्हापुरामधला आता तीर्थक्षेत्राचा झपाट्यानं आपण या ठिकाणी विकास करणार. जे 100 कोटीचे रस्ते म्हटलेत, कोल्हापुरातले सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण करणार. आता आमच्या लाडक्या बहिणीला जे 1500 रुपये दिले जातात ते आम्ही भविष्यात 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ. कारण जे केलंय 50% एसटी सवलत दिलेली आहे, आम्हीच दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे काम झालंय ते आम्ही मला इथे थांबायचा वेळेची मर्यादा आहे. 30 मिनिटामध्ये कोल्हापूरकरांनी आपल्या विकासाचे प्रश्नही मांडले, राजकीय नेत्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. आणि बघा 10 वर्षानंतर महापालिकेची ही जी निवडणूक होतीये ती किती त्वेषाने लढली जाते आहे. इथून पुढे सोलापूर नंतर लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक आणि मुंबईसह सगळ्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या जनतेचा आवाज असणार आहे NDTVचा हा कार्यक्रम. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.